सोमवार 24 नोव्हेंबर 2025 संत अँड्रू डुग लाखवा सहकारी रक्तसाक्षी स्मृती लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशूने दृष्टीवर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले। त्याने एका गरीब विधवेलाही तेथे 2 छोटी नाणी टाकताना पाहिले। तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दान भांडारात टाकले। हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे। चिंतन। आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू विधीच्या दानाबद्दल आपल्या शिष्यांना प्रबोधन करतोय। मंदिराच्या भांडारात श्रीमंत मोठ्याने रकमा दान करीत होते, मात्र एका विधवेने तिची संपूर्ण कमाई 2 दमड्या दानापत्रात टाकल्या। प्रभू येशूने त्या विधवेची स्तुती केली, कारण श्रीमंत आपल्या विपुलतेतून दानधर्म करीत होते, मात्र त्या गरीब विधवेने आपले सर्वस्व दिले, म्हणून तिने सर्वांपेक्षा अधिक दान केले आहे। आपल्या जीवनात आपला दानधर्म जाहिरात करण्यासाठी असतो का? उदारपणे केलेला असतो का? पैशाचा आपल्याला लगाव आहे का? आपण आपले आत्मपरीक्षण करूया।